नमस्कार, जुलूस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गणपतीवरून गावावरून आल्यानंतर हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर आज आम्ही चाललो आहे पळसदरीला श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि त्यानंतर आम्ही खोपोलीला जाणार आहेत. गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिकडे पण. तर पहिलं आम्ही पळसदरीला जाणार आहेत. तर माझ्याबरोबर प्रथमेश म्हणून आहे एक अजून, आणि बाकी फॅमिली आहे माझी. ते सर्व ट्रेनने येणार आहेत आणि आम्हाला डायरेक्ट मग पळसदरीला वगैरे भेटणार आहेत. तर चला तर मग पहिले जाऊ पळसदरीला. जस्ट आम्ही पोचलो आता इकडे पळसदरी मठामध्ये, आणि पूर्ण खाली आहे कारण आम्ही सकाळी आलो आहे. तर बाकी फॅमिलीवाले पण आलेत. आम्ही ॲक्च्युली अगोदर आलो होतो, तर बाकी सर्व पण आलेत आणि पूर्ण खाली आहे बघा. दर्शन मग याला व्यवस्थित भेटते. आणि आतून व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच झूम करून वगैरे काढतोय. स्वामींची मूर्ती आहे बघा छानपैकी. आणि सकाळी आलं तर अजून चांगलं, कारण पूर्ण खाली भेटतं, आपल्याला पाहिजे तसं दर्शन पण घेता येतं. हे इथून एंट्रन्स आहे, इकडे जेवणासाठी आहे महाप्रसाद. जस्ट आतमध्ये आल्यानंतरच हे बघा इथे. आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही इकडे, त्यामुळे बाहेरूनच काढतोय. आतमध्ये बसलेत सर्व आपले फॅमिलीवाले. इकडे पण जास्त गर्दी असेल तर इकडे लाईन लागते या साईडला. इकडे एक स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली आहे, आणि ज्यांनी हे स्थापन केलं त्यांची इथे फोटो लावलाय. तीर्थरूप दादांची पवित्र समाधी. इकडे दुकान आहेत दोन. ज्यावेळेला गर्दी वगैरे असते तिकडे वगैरे लाईन वगैरे लावायला बरं पडतं. आता काही गर्दी नाही. तिकडे जास्त रिस्ट्रिक्ट होतं आपलं फोटो व्हिडिओ वगैरे काढायला, त्यामुळे काढायला भेटलं नाही. आणि आता आम्ही तिकडून निघालो पळसदरीवरून. आता चाललो आहे खोपोलीला, जिकडे गगनगिरी महाराजांचं मठ आहे. तिकडे पण मला वाटतं सेम असेल, फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नसेल, तरी पण जेवढं काढता येईल तेवढं काढू.
जस्ट पोचलो आम्ही आता इथे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे. बिल्डिंग छान आहे. हा रोड येतो खोपोली स्टेशनच्या इकडून. आणि त्यासाठी फेमस आहे हे बघा, साईडने पाणी वाहते. आतमध्ये अलाउड तर नाही, बाहेरूनच व्हिडिओ काढतोय. बांधले तर छान आहे बघा, रेड आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये. आणि बाहेरपेक्षा जस्ट इथून व्ह्यू बघा, एक नंबर. साईडने जाणारा ओढा पाण्याचा, साईडला मंदिर. हे सर्व बांधलेत, जेवढी हे बांधलेत ना सेम हे पॅटर्नमध्ये बांधले. बांधले सर्व. हा पोर्शन एक नंबर वाटतं आहे. अलाउड नाही व्हिडिओ कराय. जस्ट बघा, बांधले तर छानच आणि मेंटेन पण व्यवस्थित ठेवले. आजूबाजूचा परिसर वगैरे पण. इकडून पण रोड जातो वरती, गुहा आहे बोलतात त्या वरच्या डोंगरामध्ये. हे एक बांधले मोठं आहे काहीतरी. बाकी सर्व मेंटेन व्यवस्थित ठेवले. इथे एक मूर्ती ठेवले गगनगिरी महाराजांची, आणि साईडला 9 ग्रहांचे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. हे बघा, समोर दिसते डोंगरामध्ये गुफा आहे.
एवढं खावं. जेवणाचं कुपन घेतलं आम्ही. लाईनीत उभे आहे. 20 रुपये आहे पर पर्सन. आणि कॅशच अलाउड आहे इकडे, जीपे चालत नाही. कॅश घेऊन आला तर बरं होईल. प्रसादाला पण ते जीपेच अलाउड करत नाहीत. लाईन आहे प्रॉपर डायनिंग टेबल सारखं लावले बघा. स्टार्ट झालं त्यासाठी नसेल लाईन माणसं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ॲक्च्युली व्हिडिओ काढायला तिकडे अलाउड नाहीत, त्यामुळे लपून वगैरे काढत होतो. तर आता चाललो आहे घरच्या साईडलाच चाललो आहे बाईकने. वाजले दुपारचे 12:30-1 वाजलेत. नाही 12:30 झालेत वाटतं. आता घरी चाललो आहे. सकाळला मी लवकर गेलो त्यामुळे दर्शन वगैरे व्यवस्थित आम्हाला भेटलं. पळस दिलं तर कोणीच नव्हतं. आणि स्वामी समर्थाच्या मठात पण ती कर्जतवरून गाडी येते, त्याच्यामुळे थोडी गर्दी झाली. नाही तर आम्ही जस्ट पहिले पोचलो होतो बाईकने, त्यावेळी गर्दी नव्हतीच. आणि गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इकडे तुम्ही कॅश घेऊन गेलात तर बरं होईल, कारण तिकडे जीपे वगैरे जास्त अलाउड करत नाहीत. चप्पलसाठी 1 रुपया घेतात. आणि ते प्रसादीला पण ते जीपे चालत नाही. आणि जेवणासाठी तर कॅशच लागतं तिकडे. 20 रुपयाचं कुपन आहे पर पर्सन. तर चला तर मग आजची व्हिडिओ तुम्हाला आवडलास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.